हा प्रश्न ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरवर सीईटी 2020 ला विचारलाय. When a photon enters glass from air, which one of the following quantity does not change? Option A, velocity, B, wavelength, C, momentum and D, energy. तर आता फोटॉनची जी एनर्जी असते तिचा फॉर्म्युला असतो E दॅट इज इक्वल टू एच म्यू. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि म्यू फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा कोणताही रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही आणि मग त्याची एनर्जी ही चेंज होणार नाही. आता बघा, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यानंतर काय काय चेंज होतं? वेव्हलेंथ चेंज होते. वेव्हलेंथ चेंज झाल्यामुळं व्ही बरोबर एन लॅम्बडा, व्हेलॉसिटी पण चेंज होते. लॅम्बडा चेंज होते त्याच्यामुळे व्हेलॉसिटी चेंज होते. मोमेंटम व्ही बरोबर एम व्ही, मास इनटू व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे मोमेंटम पण चेंज होतं आणि म्हणून फक्त काय चेंज होत नाही तर एनर्जी. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? डी, एनर्जी. समजलं कसं उत्तर आलं ते? जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.